मी राहुल सुभाष देवन, भारतीय जनता पार्टी चंदगड तालुका सरचिटणीस. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आमदार शिवाजीराव पाटील साहेब आणि बर्मू पाटील साहेब, मानसिंग थोराटे साहेब, तसेच गोपाळ आपी पाटील साहेब व गोपाळराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही माणगाव जिल्हा परिषद उमेदवार मनीषा अनिल शिवणगेकर मॅडम आणि पंचायत समितीसाठी माणगाव गटातून सागर मल्लिकार्जुन मुगेरी यांचा प्रचार करण्यासाठी आम्ही आज या मतदारसंघामध्ये आलेलो आहे. आमदार शिवाजीराव भाऊ पाटील यांच्या शाश्वत विकासाबद्दल आम्हाला चांगला भरघोस प्रतिसाद आहे. आम्ही या मतदारसंघात संपूर्ण दौरा करत असताना बेळपाट पासून ते दाटे, गुडेवाडी, वरगाव, 2 जट्टेवाड्या, तांबूरवाडी, त्याच्यानंतर रामपूर, बागिलगे, मलगड, मानगाव, लाकूरवाडी, तसेच लक्कीकटे, मलतवाडी, मायेवाडी आणि शिवणगे या पंचायत समिती गटामधून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. महाराष्ट्रात देवाभाऊच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. तसेच चंदगडमध्ये सुद्धा आमदार शिवाभाऊंच्या माध्यमातून भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे मी माणगाव जिल्हा परिषदेच्या सर्व मतदारांना एक आव्हान करू इच्छितो की होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून जे उमेदवार दिलेले आहेत त्यांना भरघोस मताने निवडून द्या. त्यांचं चिन्ह आहे कमळ. आमदार शिवाजी भाऊ पाटील यांचे हात बळकट करा, एवढंच आव्हान करतो. माझं नाव अरुण अप्पाजी पाटील, तांबुळवाडी, भारतीय जनता पार्टी चंदगड तालुका उपाध्यक्ष. म्हणजे शिवाभाऊच्या माध्यमातून अजूनपर्यंत एवढे आमदार झाले, खासदार झाले चंदगड तालुक्यामध्ये. एवढा विकास जो एवढ्या वर्षामध्ये झाला नाही, तो एक भाऊ इथं चंदगड तालुक्यामध्ये आल्यानंतर एवढा विकास झालेला आहे. त्यांच्याबद्दल अतिशय प्रेम भावना, उत्स्फूर्त प्रतिसाद असे हे चाललेलं आहे. आणि आम्ही बरेचसे गावं फिरलो, तिथं भाऊच उभा आहेत ह्यानं प्रचार म्हणजे लोकांना असं वाटायला लागलंय की दिल्लीपासून ते महाराष्ट्रापासून तालुक्यामध्ये जे सरकार आहे ते भाऊच्या माध्यमातून इथं काही विकास कामं जी होणार आहेत ते भाऊंच्या माध्यमातूनच होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मनीषा शिवणगेकर व सागर मुगेरे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा.